आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर रोहित पवार यांनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेत सरकारने आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी अशी मागणी केली। या दुर्घटनेसाठी पालिका आणि सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच सांस्कृतिक विभागाच्या GR वरही टीका करत निधी वाटपाबाबत सरकारला सवाल उपस्थित केलेत। काल सकाळी 11 वाजता आपल्या घराच्या आसपास कामानिमित्त बाहेर गेले असताना एक मॅनहोल म्हणजे गटरचं चेंबर हे उघडं असल्यामुळे त्यात ते पडले आणि दुर्दैव असं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। 2 तासानंतर त्यांची डेथ बॉडी तिथं मिळाली। पोलीस प्रशासन व त्याच्याचबरोबर फायर ब्रिगेडच्या लोकांनी खूप चांगलं काम त्यांची बॉडी रिकवर करण्यासाठी केलं। पण दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचे अधिकारी काम चुकारपणा केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे आणि ठराविक कॉन्ट्रॅक्टरला ताकद देऊन त्यातून पैसा हा आपल्याला कसा मिळेल या अनुषंगाने काही नेते व कॉन्ट्रॅक्टर व काही अधिकाऱ्यांमुळे तिथं जो काम चुकारपणा झाला त्याच्यामुळे असलम शेखचा मृत्यू तिथं झाला। त्यांच्या परिवाराला भेटल्यानंतर अतिशय चिडलेले हे सर्व परिवार होता। त्यांचं मत होतं की सरकारकडनं छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली, पण जे खरे कारवाई ज्यांनी अशा चुकीच्या पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं त्याच्यावर तुम्ही कधी कारवाई करणार, हा एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता। कुठल्याच नेत्यांवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे जी 10 लाखाची मदत ही महापौरांच्या माध्यमातून जाहीर झाली ती कागदावर आम्हाला मिळावी, कारण का आमचा कोणावरच विश्वास राहिला नाही असं त्यांनी तिथं सांगितलं परिवाराने। आणि तिसरी महत्त्वाची मागणी त्यांची जी होती, त्यांचा मुलगा म्हणजे असलम शेख यांचा मुलगा जोपर्यंत 21-22 वर्षाचा आहे त्याला नोकरी ही सरकारकडनं दिली गेली पाहिजे अशा त्यांच्या काही मागण्या होत्या। 250 ते 300 कोटी रुपये दरवर्षी पाऊस येण्यापूर्वी महानगरपालिका गटर साफ करण्यासाठी, मॅनहोल नीट करण्यासाठी, झाडं कापण्यासाठी करत असते। पण झालं असं आहे की 300 कोटी खर्च झाले, पण जून चालू होण्यापूर्वी जे काम व्हायला पाहिजे होतं जुलै आला तरी ते काम झालं नाही। आणि मग हा काम चुकारपणा आणि भ्रष्टाचार असल्यामुळेच ही दुर्दैवी घटना तिथं घडली। 2 दिवसापूर्वी एक लहान मुलगा 11 वर्षाचा ज्याला क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवायचं होतं, 11 वर्षाच्या या मुलाच्या बसवर झाड पडल्यामुळे त्याचा तिथं मृत्यू झाला। याला पूर्णपणे कोण जबाबदार असेल तर हे महानगरपालिकेचं शासन आहे, प्रशासन आहे असं आमचं ठाम मत आहे। 1,10,00,000 रुपये जाहीर झाले म्हणजे विषय संपतो असं नाही। एका बाजूला खासदार विकत घेण्यासाठी, आमदार विकत घेण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये दिले जातात, पण गरिबाची जो मतदान देतो त्याची किंमत 1,10,00,000 अशी जर हे सरकार मोजत असेल हे चुकीचं आहे। आणि दुर्दैव असं या शहराचे भाजपचे अध्यक्ष साटम जे आमदार आहेत ते या अधिवेशनामध्ये येऊन या गरिबाची थट्टा करतात। जो लहान मुलगा झाड पडून वारला त्याचा मृत्यू झाला, व तसंच असलम शेख जे त्या मॅनहोलमध्ये पडून गेले, या दोघांचा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची थट्टा हे भाजपचे अध्यक्ष साटम भाऊ जर करत असतील तर भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। एक तर ठेकेदार ऐकत नाहीत, त्याच्याचबरोबर आपण बघितलं असेल जे कमिशनर आहेत मॅडम यांनी काही दिवसांपूर्वी काही अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई केली होती, पण खालचे अधिकारी कमिशनरांचा अजिबात ऐकत नाही। म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा जे काही 2nd, 3rd लेवलचे अधिकारी ते ऐकत नाहीत असं कुठेतरी या महानगरपालिकेमध्ये आपल्याला जाणवतं नाही तर दिसतं। म्हणजे निगरगट्ट इतके झालेत काही अधिकारी की त्यांना कोणाच्याच पदाची नाहीतर आदेशाची तिथं पर्वा नाही। एवढा मोठा पैसा महानगरपालिकेकडनं खर्च होत असताना त्यात एवढा मोठा भ्रष्टाचार होतो, हे छोटे अधिकारी कोणाचंही तिथं ऐकत नाहीत असं कुठेतरी जाणवतं। त्यामुळे याला तिथं असणारं शासन म्हणजे ज्यांची सत्ता आहे ते जबाबदार आहेत आणि प्रशासन हे सुद्धा जबाबदार आहेत।
त्यामुळे छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा जे अधिकारी या कॉन्ट्रॅक्टवर सही करतात, कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी देतात, अशा कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. इथं मी आपल्या सर्वांसमोर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडनं 2 GR काढले, हे मी तुम्हाला दाखवतो. एक GR जो काढण्यात आलेला आहे तो 2 जुलैला काढलाय. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ज्या व्यक्तीचं या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काडीचं पण योगदान नाही असे व्यक्ती म्हणजे डॉक्टर हेगडेवार यांच्या कार्यक्रमासाठी हे शासन 45 लाख रुपये खर्च करणार आहे. 7 ठिकाणी विविध ठिकाणी कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि लोकांचा, सामान्य लोकांचा तिजोरीमध्ये असणारा पैसा अशा पद्धतीने वाया घातला जातोय. आणि दुसऱ्याच बाजूला दुसरा जो GR आहे त्याच विभागाचा त्याच दिवशीचा छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यक्रमासाठी किती रुपये खर्च केला जाणार आहे, 10 लाख रुपये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य काय असतं, सामान्य लोकांचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं. आणि नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी तोच विचार प्रामाणिकपणे पुढे घेऊन गेले. आणि तसंच करत असताना, तो विचार पुढे घेऊन जात असताना, सामान्य लोकांना न्याय देत असताना त्यांना त्यांच्या जीवाचा बलिदान सुद्धा द्यावं लागलं. अशा छत्रपती संभाजीराजांच्या कार्यक्रमासाठी 10 लाख आणि हेगडेवारांच्या कार्यक्रमासाठी 45 लाख, हा कसला न्याय, कुठला विचार हे सरकार पुढे घेऊन जाते हे कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी कळतं. सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने जर हे सरकार उत्मात करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि हे 2 GR मागे घेऊन हे सर्व जे महामानव आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हे जे खरे महामानव आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना न्याय दिलं, अशा लोकांचा विचार अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च करा, पण उगाच तुमच्या विचाराचं सरकार म्हणून सामान्य लोकांचा पैसा हा कुठेतरी हेगडेवारांचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे, योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. हे पत्र 26 ही अजून योजना लागू केलेली नाही. याच्यासाठी सर्वसामान्य शेतकरी संघर्ष करतायत. पवित्र भूमी पंढरपूरमध्ये आम्ही आंदोलन केलं, खोटं आश्वासन दिलं, मग आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको केला, मग कुठेतरी आम्हाला बैठकीची वेळ मिळाली. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली. ज्या अटी तुम्ही या योजनेमध्ये टाकलेल्या त्या अन्यायकारक आहे. 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही ही योजनेमध्ये अटी काढा आणि परत एकदा लवकरात लवकर ही योजना लागू करा, जेणेकरून 100% शेतकऱ्याला न्याय मिळेल. पण ही चर्चा होण्या अगोदरच ही योजना 5 जुलैला लागू होणार, त्याच्या आधीच सामान्य लोकांचा पैसा हा अशा पद्धतीने जाहिराती करून, स्वतःची प्रसिद्धी करून हे सरकार तिथं वाया घालवतंय. परवा मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो. आज परदेशी साहेब ही योजना आणण्यासाठी त्यांची एक समिती बनवली, त्याचे ते अध्यक्ष होते. आत्ताच मी त्यांना भेटून आलो. त्यांना मी सांगितलं, विनंती केली. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं तुमच्याबरोबर बैठक करायची आहे. त्यामुळे 8 तारखेला सकाळी 10:30 वाजताची त्यांनी आम्हाला वेळ दिलेली. आम्ही आमचे नेते, शेतकरी नेते आणि काही आमदार तिथं 8 तारखेला सकाळी 10:30 वाजता जाऊन त्यांना भेटणार आहोत, चर्चा करणार आहोत, अटी काढा हे सांगणार आहोत. आणि त्याच्या आधीच अशा पद्धतीने पैशाचा जर गैरउपयोग होत असेल, जर जी योजना लोकांना फायदेशीर ठरणारच नाही असं जर जाहिरातीवर खर्च केला जात असेल, हे अयोग्य असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे कुठंतरी एखादा कावळा, म्हणजे कावळा स्वरूपी हे सरकार आहे, एखाद्या कावळ्याला जर हरणाला जेवायला बोलवायचं असेल तर तो त्यांना बोलवतो, पण जेवण कुठं ठेवतो तर एकदम झाडाच्या टोक्यावर त्या घरटामध्ये ठेवतो. आता हरणाला बोलवलं खरं, योजना जाहीर झाली खरं,
पण त्या जेवणाचा हरणाला फायदा झाला पाहिजे, नाहीतर त्या योजनेचा लोकांना फायदा झाला पाहिजे. पण हे सरकार फक्त दाखवण्यासाठी योजना आणते, कुठंतरी सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी दुर्दैवाचं हे सरकार योजना आणत नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे, जाहिरात लगेच सुरू करू नका. आम्ही शांत बसणार नाही, कारण का 70% शेतकऱ्यांवर तिथं अन्याय होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.